नांदेड़ शहर के प्रगति महिला मंडल में बोनसाई यानी दरख्तों की काश्तकारी, नशोनुमा व अफजाई से मुतालिक एक तरबियती वर्कशॉप का एहतमाम किया गया। ये तरबियती वर्कशॉप शंकरराव चौहान की यौम पैदाइश के मौके पर कुसुम महोत्सव के ज़िमन में वसंत नगर के प्रगति महिला मंडल हाल में मुनक्किद हुआ। इस मौके पर परभनी के वसंतराव नाइक और प्रोफेसर डॉक्टर सूर्यकांत जठोरे ने मर्द ख्वातीन को बोनसाई यानी दरख्तों का मुशाहिदा इस तरबियती वर्कशॉप में कराया। इन्होंने शुरका को बोनसाई दरख्त लगाने, गार्डन में रंग बिरंगे फूलों के दरख्तों को तैयार करने के अमल से वाकिफ करवाया। वाज़ेह है कि इस तरबियती वर्कशॉप का इफ्तिताह भोकर तालुके की साबिक MLA अमिता चौहान के हाथों अमल में आया। इस प्रोग्राम की सदारत बल्दिया उज़्मा की खातून मेयर दीक्षा कपिल धबाले, जिला परिषद सदर मंगारानी अंबुलगेकर, रजनी सावंत, मोरनल राजूरकर के अलावा सैकड़ों की तादाद में मर्द ख्वातीन इस तरबियती वर्कशॉप में मौजूद थे। या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। कुसुम महोत्सव म्हणून एक वेगळे कार्यक्रम महिलांसाठी, म्हणजे महिलांना घरी काहीतरी करता यावं त्या दृष्टिकोनातून आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि कुसुमताई आणि शंकरराव चव्हाण साहेबांना दोघांना झाडांची खूप आवड होती, पाण्याची तर आहेच आहे। म्हणजे तुम्ही बघितले की नांदेडला कितीतरी धरणं त्याच्यामुळे झाले नाही, आपण शेतकरी बरेचसे सुद्धा झालो तिथे। त्यामुळे ज्या अनुषंगाने आम्ही हे कार्यक्रम सुरू केलं आहे आणि आमच्या जयश्रीताईंनी, पावडेसाहेब ताईंनी या कार्यक्रमाला स्वरूप देऊन आपला बॉन्साई हा एक छोटा मोठा उद्योग महिलांना होऊ शकतो या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेतला। त्यामुळे आता मी त्यांना सगळ्यांना, संयोजकांना आणि सर जे आमचे परभणीत आले, जे शिकवण्यासाठी आले सर परभणीत आले, ते पण आपल्या कॉलेज जे साहेबांनी सुरू केलेलं आहे तिथे ॲग्रिकल्चर कॉलेजमधून तिथूनच आलेले आहेत। म्हणजे साहेबांनी ते कॉलेज लोकांसाठी ना, त्याचं मला परिपक्व वाटतं की जन्मशताब्दी वर्ष त्यांच्या कॉलेजमध्ये शिकून आलेल्या एक टीचर प्रोफेसर आमच्या या भागातल्या महिलांना काहीतरी उद्योग करण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते। शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त कुसुम महोत्सव आम्ही आज आयोजित केला आहे। त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आदरणीय भाभीजींच्या माध्यमातून होत आहेत, पण आम्ही इथं आगळीवेगळी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला। आम्ही याच्यामध्ये आता बोनसायचं ट्रेनिंग ठेवलं, जे की आज पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे। वृक्ष संगोपन करत असताना त्यासाठी घेणारी काळजी आणि घराचं सुशोभीकरण असो, गार्डनचं सुशोभीकरण असो आणि त्यासाठी लागणारं योग्य खत वगैरे सगळं ह्याचं मार्गदर्शन जोपर्यंत व्यवस्थित आपल्याला तसा ट्रेनर देत नाही तोपर्यंत आपण योग्य ती काळजी झाडांची घेऊ शकत नाही। त्या अनुषंगानं महिलांचा चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच महिलांची मागणी होती, माझ्या मैत्रिणींची मागणी होती की बोनसाय ही संकल्पना जपानमध्ये, जर्मनीमध्ये, चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राबवत आहे। त्याचप्रमाणे भारतामध्येही चांगली त्याला मागणी येत आहे, पण नांदेडमध्ये क्वचितच ते आढळून येतं आणि आपण जर त्याचं ट्रेनिंग घेतलं तर आपणही ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून घरच्या घरी बोनसाय तयार करू शकतो। आज इथे आपण पाहिले की 150च्या वर महिला उपस्थित आहेत आणि त्या स्वतः त्यांचा फोन आला आणि त्या उपस्थित आहेत आणि प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळी करून ते बोनसाय तयार करण्यासाठी काही महिला तर त्यांचं स्वतःचं सगळं साहित्य घेऊन आल्यात। म्हणजे वृक्षप्रेमी असो किंवा पर्यावरणासाठी आपण काहीतरी करू शकतो आणि ते आपण घरातूनच सुरुवात करायला पाहिजे, ही प्रेरणा आज समाजामध्ये रुजताना आपल्याला या माध्यमातून दिसत आहे आणि त्यामुळेच आज हा जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोनसायचं जे आहे की ते बोनसाय अति कमी मातीमध्ये त्याचे मुळे घट्ट रोवून ते 50 वर्ष 20 वर्ष असं जितके वर्ष असेल तितके वर्ष आपण काळजी घेतली तितके ते जगू शकतो। तर प्रत्येक माणसाने त्यातून घेणारा हा गुणधर्म आहे की कितीही कठीण परिस्थिती असो, मुळं तुम्ही तुमचे घट्ट ठेवा आणि चांगलं जीवन जगण्यासाठी तसे बोनसायसारखे प्रयत्न करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा, ही प्रेरणा समाजातून बोनसाय देत असतं। आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं बोनसायसारखं जगावं, कमी पाणी असो किंवा तिथे तुम्हाला पोषक वातावरण, पोषक जमीन जरी नसली तरी तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन जगण्यासाठी तसं परिस्थिती निर्माण करा आणि आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं जीवन जगा। हे सगळ्यांनी ही प्रेरणा घ्यावी या बोनसायच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून। हाही आमचा उद्देश इथं निश्चितच साध्य झाला असं मला वाटतं।